तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय. गेल्या वेळेला 12 अभंगांची पार्श्वभूमी पाहिली. एखादं जसं कॅप्सूल कोर्स असतो, एखादं काय करायचं आपल्याला तर कल्पनाच होती त्याची, त्यामुळे काही प्रश्न नाही. तेवढे एक 8 दिवस करून घ्या, तसे 10-12 दिवसाचं, 15 दिवस, 2 आठवडे असं क्रॅश कोर्स. जसं हा 12 अभंग मी तुकोबांचा क्रॅश कोर्स खरंच आहे. जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण जर अनुसंधानात असो आणि बरोबर आपल्याला काय म्हणायचे कळलेले असेल किंवा शोधून आपण काढलेलं असेल तर आपल्याला आपलं काम होऊन जाईल. बाकी काय व्हायचं ते होईल. ते तुकोबा सदैव गेले, मग ते गेले की नाही, मग ह्या काय आपलं म्हणजे आपण जाणार आहे त्यांच्याबरोबर एवढं नक्की. आणि ते कसे गेले ते वायुतत्वाचे होते, त्यामुळे ते वायूत मिसळून गेले. तर ते आपल्याला कळत नाही. मुक्ताबाईंनी समाधी घेतली कसं कळलं का आपल्याला? नाही कळलं. ती वाराची वावटळ आली आणि ती एकदम दिसेनाशी झाली. आता ह्याला सदैव म्हणायचं का वायुरूप म्हणायचं का काय म्हणायचं ते आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण ठरवायचं. जेवढी बुद्धीची कुवत तेवढं कळतं. तर तसं हे आहे, ते वायुतत्वाचे असल्यामुळं ते वायुरूप होऊन गेले. तसं वायुरूप नाही होता आलं तरी मुक्त होता येईल एवढं हे क्रॅश कोर्सचं फलित आहे. तर ते काय क्रॅश कोर्सचं फलित आहे ते त्यांना काय साधेल त्याच्यासाठी आपण हे काही त्यातला भाग एवढा बघितला होता की काय फलश्रुती आहे. साधतील जेणे येह परलोक, साधतील जेणे येह परलोक, साधतील जेणे येह परलोक, साधतील जेणे येह परलोक. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, साधतील येणे येह परलोक, साधतील येणे येह परलोक. परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. साधतील येणे येह परलोक, साधतील येणे येह परलोक.
साधतील येणे इह परलोक. येणे भवव्यथा जाईल तुमची, येणे भवव्यथा जाईल तुमची. विठ्ठलाची आण मग, सख्या विठ्ठलाची आण मग. साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. तर एकदम उठून आपण उचलून एकदम 12व्या अभंगाकडे गेलो आणि त्याच्यात एवढंच घेतलं. त्यातही हे द्रुपदासारखं घेतलं. याचं कारण काय, आपल्याला परलोक वगैरेची किती चिंता आहे मला माहीत नाही, पण इहलोकाची चिंता जास्त. तेव्हा जर असं कोणी सांगणारा भेटला तुमचा प्रपंच पण छान होईल आणि तुमचा परमार्थही साधेल, तर तो जवळचा वाटेल. तर हे आहे असं आहे. म्हणून ते साधतील येणे यह परलोक हे सांग. इहलोकाचंही साधेल आणि परलोकाचंही साधेल. प्रपंचाला वाईट म्हणणारा साधू आपल्याला आवडत नाही असं महाराज म्हणायचं. त्या प्रपंचाला चांगलंच म्हणूया, चांगलाच होईलच म्हणूया आणि त्यात परमार्थही साधेलच म्हणूया. मग तो म्हणेल ठीक आहे, हे जर सगळं व्यवस्थित होणार असेल तर मी मग 1 तास जप करते. हां ठीक, मग हरकत नाही, तेवढं तरी करू, 1 तास तरी झाला. किंवा साधतील येणे इह परलोक असं एकदम, आणि त्यात पुन्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा, एवढं सांगणारा कोण भेटणार आहे. सख्या विठ्ठलाची आण ही घेऊ शकणारा ज्याचा तेवढा विठ्ठल जवळचा आहे किंवा जो विठ्ठल रूप आहे तोच त्याची आण घेऊ शकतो आणि हे सांगू शकतो. शब्देवर कोण सांगणार, ज्याच्या शब्देला किंवा शब्दाला तिथे काही संबंध आहे आणि किंमत आहे तो सांगेल. म्हणून सख्या विठ्ठलाची आणामध्ये हे म्हटलं. नाहीतर आपलं मूळ काम चाललं आहे, हे सुरुवातच व्हायची, ते आता करूया. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. आता 12 अभंगांची पार्श्वभूमी बघू. त्यातल्यात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. दुःखासी कारण जन्म घ्यावा. काय होतं, म्हणण्यात खूप वेळा हे असतं, पण कधीतरी भगवंत त्याच्यावर प्रकाश टाकतो तेव्हा त्याचा मतीचा अर्थ कळतो. किंवा काय भावार्थ म्हणा, लक्षार्थ म्हणा, काय आपल्याला लागू आहे ते म्हणा, ते सगळं त्याच्यातून सापडतं. तर तसं आपल्याला ते सापडावं अशी त्या तुकोबांच्या चरणी प्रार्थना आहे, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. नाहीतर हे अर्थ पण सरळ लागत नाही. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा कसं, तिथपासून ते अर्थ शोधायला जाणाऱ्याला ती अडचण असते. म्हणून जाणाऱ्याला काही प्रॉब्लेम नसतो, म्हणून म्हणतायत. तर ते सोपं असतं. म्हणून म्हणलं की काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणण्याचा उपयोग काय, की म्हणलं की ते संपतो. ते काय सांगू, ते म्हणून झालं की नाही, 12 अभंग झाला की आपलं संपतं. आता 14, 16 पाठभेद वगैरे हे विषय सोडून आपल्याला मूळ कामाशी मतलब. ते शेवटी म्हणण्यानं ते संपतं. म्हणण्यानं संपावं हे चांगलंच, पण म्हणता म्हणता थांबावंही त्याच्यापेक्षा चांगलं. कारण काय की आपलं अर्थाकडे लक्ष आहे, आपलं काहीतरी घ्यायचं आहे ह्याचं एक भान असतं, तर ते आपल्याला यावं. म्हणून हे सगळं जन्माचे ते मूळ काय नक्की आहे. तर आता इथे सुरुवातीलाच जन्माचे ते मूळ म्हटलं. काहींच्या म्हणजे तसं सर्वसाधारण मनुष्य आहे ना, तो व्यवहार करण्याकडे त्याचा कल असतो. जसं सॉफ्टवेअर्स आहेत, ऑपरेट करण्याकडे कल आहे.
वाटेवर कसं केलं हे कोणी शोधत नाही. त्याच्या मागे कोण जात नाही, कारण त्याच्या मागे जाण्यात त्रास असतो. आणि सर्वसाधारणपणे एवढं सहज चाललेलं असताना चालत्या गाडीत बसावं आणि जावं हे सोपाच मार्ग आहे. तसं ते चालत्या गाडीत बसावं आणि जावं असं माणसाला वाटतं. ही गाडी चालते कशी, आली कुठून, कशी जाणार, चालत्या कशावर चालते, कशी बंद पडते, कशी सुरू होते, हे शोधणारे लोक कमी असतात. त्यामुळं सर्वसाधारणपणे मनुष्य काय करतो की प्रपंच हा चालतो त्याप्रमाणे तो पण चालतो. तर प्रपंच तर त्याच्या आधीपासून सुरू आहे, आत्ता सुरू आहे, नंतर सुरू राहणार, म्हणजे हा चालत राहणार आणि कधीतरी वरनं एकदम दोरी खेचली जाणार, एवढंच. तर अशा तऱ्हेनं ते चालणं आणि त्याच्याबरोबर राहणं असं बरं वाटतं माणसाला. पण काही माणसं अशी असतात की जे हे काय चाललं आहे ते मला बघायचं आहे आणि त्याचं मूळ शोधून काढायचं, हे असं का चाललं आहे. कारण का चाललं आहे याचे उत्तरं शोधणं हे काहीतरी अधिक जिज्ञासेचं काम आहे. आणि खरं सांगायचं तर मनुष्य त्याच्यासाठीच जन्माला आलेला आहे. माणसाला बुद्धी दिली, आपल्याकडे पाश्चात्य तत्त्वज्ञ आहेत, तर त्यांनी अगदी सारूपान ते म्हणजे ते तिथपर्यंत पोचले. फक्त आता पुढचं पोचायचं राहिलं ते आपल्याकडे आधीपासूनच पोचलेले आहेत सगळे, तर ते बरोबर गेलेलेच आहेत. तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मानवी बुद्धी इतकी वापरायची आहे किंवा कशासाठी वापरायची आहे, तर मानवी बुद्धीच्या मर्यादा शोधून काढण्यासाठी ती वापरायची. मानवी बुद्धीच्या मर्यादा कुठली आली, आमची बुद्धी एवढी मोठी आहे की सगळे बाकीचे चूक आहेत आणि आमची बुद्धी बरोबर आहे, असं जिथं वाटतंय तिथं ती कशासाठी शोधायची, ह्यात कोण जाणार. तर ते त्यांना अपेक्षित आहे खरं सांगायचं तर की मानवी बुद्धी ही मानवी बुद्धीच्या मर्यादा शोधून काढण्यासाठी. मानवी बुद्धीला ज्या मर्यादा आहेत त्या जो शोधून काढेल त्यांनी मानवी बुद्धीचा जास्तीत जास्त उपयोग केला. बाकीच्याने केला नाही असं नाही, तर बुद्धीचा उपयोग करून तो मनुष्य एवढा प्रपंच करतो आहे, त्याच्यात त्याची बुद्धीच लागते ना. पण तरीसुद्धा तिची अल्टिमेट काय त्याच्यामध्ये शेवटी, तर तिच्या मर्यादा शोधून काढणे आहे. याच्यापुढे मानवी बुद्धी चालत नाही. असं काही एक प्रसंग माणसावर येतो का, पण प्रसंगात कोणी मूळ शोधतं का की हे बुद्धीनं असं झालं, त्याचं मूळ कोण शोधतं. तर मूळ शोधण्याची प्रवृत्ती असलेले लोक कमी असतात आणि मूळ शोधण्याची प्रवृत्ती असणं हे पूर्वपुण्याचं लक्षण आहे. उगाच मनुष्य मूळ शोधायला जात नाही. मनुष्य फळं खातो, पानं खातो, तसं काय पशुसुद्धाचं फळं पानं खातात असा विचार येतो. तेव्हा त्याचं मूळ शोधायला कोण जातो, याची काही सुकृताची जोडी असेल तरच आहे. ते काहीतरी पूर्वपुण्य असल्याशिवाय मनुष्य मूळ शोधायला जात नाही. फिलॉसॉफी होती म्हणजे आहे याचं नाही आणि ती जाणारही नाही कधी, तर ती घेणारे कमी, कारण तिथं मुळं शोधण्याचा प्रश्न आहे. तो विषयच मुळात त्याचं ज्ञान आहे ना, ते काय आहे ते शोधून काढण्याकडे ती आहे. त्यामुळं हे काय आहे इदम त्याच्याशी त्याचा काय संबंध नाही, ते पलीकडे जाते त्याच्या. म्हणून त्याला फिजिक्समध्ये कितीही लोक आपल्याला भेटतील किंवा त्याला पॅरलल असलेल्या शास्त्रामध्ये कितीही भेटतील. आता शून्य म्हणजे काय हे शोधून काढणारा कोण भेटणार, शून्याचा उपयोग करून घेणारा भेटणार, 0 आणि 1 हे करणारा भेटणार, 0 आणि 1चे थाउजंड्स ऑफ कॉम्बिनेशन करणारा भेटणार. पण मूळ शून्य म्हणजे काय, म्हणजे कसं निर्माण झालं आणि त्याचं काय मूळ, ते आपला विषय नाही. त्यांनी सांगितलं शून्य मग 1, एकात 1 गेली 2, 2 1 3 हे करणारे. आणि तसंच राहतं जगाचा सगळा व्यवहार प्रपंचात चालला आहे तो असं चालला आहे की आपल्याकडे वाढ वडील पूर्वापार जे करत आले वगैरे वगैरे जे काय असतं, तर असं तू करत जा. तर तसं का करायचं असं मागं जाणारा कोण असत नाही. असतो तो अश्रद्ध म्हणून मागं जातो, तसं नाही. श्रद्धेनं जावं, श्रद्धेनं जायला पुण्यही लागते की हे का असं आहे शोधावं. पण नुसतं का असं आहे म्हणजे काय आहे की आपल्याला कर्मकांड आहेत किंवा आपल्याकडे मागे काही समजा काय कुळाचार कुलधर्म असतील करायचे नाही आहेत म्हणून असं का करायचं म्हणून विचारणारे लोक आहेत, ते हात मोडत नाहीत. ते पूर्वपुण्य जे लोक नव्हेत ते तसं का आहे हे जर मला पटलं तर ते मी आयुष्यभर सोडणार नाही म्हणणारा तो पूर्वपुण्याचा आहे. कारण शोधणारा पूर्वपुण्याचा आहे, पण कारण कशासाठी शोधतो आहे तर मला ते मनापासून करायचं आहे. आत्ता मला तुम्ही म्हणता म्हणून मी आंघोळ घालतो, मला आंघोळ घालण्याचं देवाचं आंघोळ घालायचं कारण सांगा. हे कारण पटलं की मी देवाची आंघोळ सोडत नाही आयुष्यभर, तुम्ही काळजीच करू नका असं सांगणारा जर एखाद्याला मुलगा भेटला तर अवघडच आहे हे सगळं. पण तरीसुद्धा आता बाहेर म्हणजे इथं आहे जिथं भक्तिभाव रुजतो आहे तिथं ते असतं. पण जर नसेल तर तो म्हणणार कशासाठी, माझं व्यवस्थित चाललं आहे, मी अभ्यास करतो आहे, मला मार्क पडत आहेत, म्हणजे पडतातच असं नाही पण पुन्हा पडतात, परत परीक्षा घेतात नाही का, आणि एकदा पुढे पास करतात. तर हे सगळं होतं आहे तर कशासाठी, मग कशासाठी ते आंघोळ घाला आणि ते पाणी वाचवा, ते येतं सगळं.
पाणी वाचवा, पाणी जिरवा हे सगळं खरं आहे हो, पण इथे आता देवाला पाणी घालायचं आहे. तर देवाला पाणी घालायचं सुद्धा वाचवता येतं. झाडांना घातलं की मिळालं देवाला परत, नाही का. तिथून आलं, आपण देवाला आंघोळ घातली, जाता जाता तीसुद्धा ती घातली, त्यात भाव ओतला तर देव भेटला, नसेल तर पाणी पुढे जाणारच आहे. आपण काय ठेवलं असेल तामानातनं ते जाऊन त्या तुळशीला मिळेल की देवाला मिळालं. ती तुळस ती बघून तशीच आहे, त्यामुळे तिथे मिळालं तर एवढं जरी केलं तरी चालेल, फेकून देऊ नये. ओके, की एवढं करता आलं तरी चालेल. पण जो शोधणारा आहे तेव्हा मूळ शोधण्याची प्रवृत्ती हे मुळातच पुण्याचं लक्षण. तर आता असं आहे, मूळ शोधायची प्रवृत्ती आपल्याकडे नाही असं नाही. जसं मी यात सांगितलं, परमार्थाची बाजून सांगितलं, ते मला करायचं आहे, फक्त ते मला पटावं, कळावं, आणि काय करतो आहे त्याच्यातलं काय अनावश्यक आहे, काय आवश्यक आहे, करावे शास्त्रशोधन. तर ते शास्त्रशोधन म्हणून करायचं असेल आणि ते मुळात नीट करण्यासाठी करायचं असेल तर पुण्याईचं काम आहे आणि ते करावं. यात कोण पडत नाही. आहे ती गाडी चालवणार, तसं नाही. आपल्याकडे काय आहे, मूळ शोधून काढण्याची प्रवृत्ती नाही असं नाही, पण मूळ शोधून काढण्याची प्रवृत्ती कशात आहे. तर उदाहरणार्थ आता एखाद्याकडे पैसा जरा जास्त दिसतो, कसा आला असेल, मूळ शोधायचं आहे, मूळच ते, तेव्हा ते मूळ शोधायचं आहे. काही दुसरा सोर्स आहे का, काय कळत नाही. जाता येतं तर काही दिसत नाही, कपड्यावर दिसत नाही, फिरण्यावर दिसत नाही. काहीतरी सोर्स असल्याशिवाय एवढा पैसा येणार नाही. काय शेअर मार्केटमध्ये असतात का काय, कोणास ठाऊक कुठं असतात, आणि काय मार्ग आहेत का काय यांचे कोणास ठाऊक, काय बेटिंग आहे का, व्याजावर देतात काय आपल्याला माहिती, पण आहे एवढं काहीतरी खरं. तर हे जे काय मूळ शोधायचा कार्यक्रम चालला आहे, तर तो कसा आहे ते आपल्याला, म्हणजे कुठे चाललं आहे हे. आणि पुन्हा असं वाटतं की समजा त्यांच्याकडे काही मार्ग असला ना आपल्या कळल्या, तर आपल्याला कळला तर आपलं पण काम होऊन जाईल काहीतरी. कारण शॉर्टकट्स हवेत, कष्टाचा पैसा नको. कष्टाला कमी पैसा असतो, त्याच्या बाहेर जो जातो ना तो थोडा बिनकष्टाचा आणि वेगळ्या मार्गाने असतो. मग आपल्याला असं वाटतं की ह्याचं मूळ शोधून काढावं की वेगळा मार्ग काय आहे तेवढं जरा आम्हाला सांगा. वाटलं तर त्याचं काय असेल ती कमिशन द्या. पण हे मूळ शोधण्याचे आपले विषय काय आहेत हे बघावं, मग ते काय करतात ते आपल्याला कळायला बरं पडेल. तेव्हा हे बरंच सरळ सात्विक मूळ आहे. आता खरं तर समजा त्याच्याकडे 4 पैसे साठले, तर असं सरळ सांगितलं तर पटत नाही की त्याच्याकडे का साठले, तर मग काटकसरीनं त्यानं आयुष्य घालवलं. खरं म्हणजे हा सरळ विचार आहे की नाही, की आलं ते सगळं उधळलं आणि मोकळा झाला म्हणून त्याच्या हातात काही नाही असं नाही आहे. त्याच्याकडं आहे, पण ते त्यानं काटकसरीनं जीवन घालवलं, राहणीमान साधं ठेवलं, घरच्यांनी कष्टाने त्यांना काय गृहोद्योग असेल काय असेल ते करून मदत केली आणि त्यामुळे 4 पैसे त्यांनी साठले. असं उत्तर माणसाला दुसरं काहीतरी असलं पाहिजे. मूळ शोधायला सात्विक गोष्ट खरी वाटत नाही असं आहे. तामस राजाच असलेलं ना तर इंटरेस्ट निर्माण होतो ही, हे त्यांना मार्ग होता काय. तसं ते आहे. मोठा बंगला बांधला, आपली मुळं कशात, एवढा मोठा बंगला बांधला, एवढं हे काय, काहीतरी असलं पाहिजे. एवढी मोठी गाडी घेतली, काहीतरी असलं पाहिजे. काय का असे ना, आपल्याला काय गाडीतनं फिरायचं आहे का, आपल्याला EMI भरायचं आहे, काही करायचं नाही आपल्याला, फिरेनात का त्यांच्या यानं, आपण पायानं फिरतोय, चांगली गोष्ट आहे. मुलगी घरी परत आलेली दिसते, बरेच दिवस झाले, इतके काही दिवस कोणी माहेरी पाठवत. आता काय त्यांचं घर, त्यांच्या माहेरी आलेली ती जाईल, ते बसवून द्यायला जातील, ते तिकडं उतरून घ्यायला येतील, असं का वाटू नये. खरं सरळ आहे, पण तसं नाही वाटत. मूळ काय आहे, म्हणजे काहीतरी झालं असणारच ना. असं काय ते समजा त्यांचं काय झालं असेल, त्यांचं असं ठरलं असेल की 4 दिवस तुला जरा बदल म्हणून तू बाहेर जा, असं त्यांचं ठरलं. पण हे सरळ वाटत नाही. मुळं शोधतोय पण आमची मुळं शोधणं सरळ नाही, आपल्याला सात्विक नाही सापडत. किंवा अगदी मोठमोठ्याने आवाज आले, घरातनं मोठमोठ्यानं आवाज येतो. आता येईनात ना, त्यांच्या घरात नाही येत आहेत. आपल्या घरात TV मोठा राहतो, आपलं हे राहतं, त्यावेळेला बाहेर नाही का मोठ्यानं आवाज जात. एवढंच कारण असतं त्याला की कोणाचं तरी व्हॉल्यूमकडे लक्ष नसतं, मग त्यामुळे तो मोठा येतो. पण असंच सात्विक सरळ काय. आता खरं सांगायचं तर त्यांच्या घरात गप्पा रंगल्या, कोणीतरी आला आहे आणि काय मौज मजा, काय चहा पितायत, गप्पा मारतात, त्याच्यात आवाज मोठा झाला असेल, पण तसं खरं वाटत नाही. मोठमोठ्यानं आवाज झाला, काहीतरी त्यांच्यात झालं असलं पाहिजे. आणि मला होतीच शंका ती, हे मूळ कसली मुळं सत्य काय. आपलं आता डिपार्टमेंट नाही का काम करत, ती सुद्धा अशीच करतात ना, सोर्स ऑफ मनी. तेव्हा नॉट विदिन द
नोन अँड डिक्लेअर्ड सोर्सेस असं शोधायचं असतं त्याला. म्हणजे उत्पन्नाचे ज्ञात स्रोत. आता हे जरा मराठी आहे का संस्कृत आहे का इंग्लिश आहे बघा जरा. पण हे शासकीय मराठी आहे असं मी सांगतो होतं तात्पुरतं. तेव्हा उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापलीकडे काहीतरी आहे तर ते शोधा. असं ऑफिशियली सुद्धा शोध एवढाच आहे फक्त. ह्याच्या पलीकडं असं काही नाही की त्यांनी बाबा दान धर्म केला तर परमेश्वर त्याला चारपट परत देतो आहे असं कुठं आपल्या ह्याच्यात बसेल इन्क्वायरीमध्ये नाही वाटणार. कारण शोधाची जी आपली जी चौकट आहे ती एवढीच आहे. पण मी एवढंच सारांश लक्षात घेतो, फ्रॉम नोन टू अननोन एवढं शोधाचं सार. जे दिसतं आहे आणि जे दिसत नाही त्याच्याकडे जायचं, त्याची प्रवृत्ती आहे ना, ठीक आहे. आता प्रवृत्तीची दिशा चुकली आहे तेवढी फक्त बरोबर करून घेऊ. जन्माचे ते मूळ पाहिजे, मूळ शोधा, पण जन्माचं शोधा. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. तेव्हा फरक नोन टू अननोन हाच आहे. जे ज्ञात आहे, जे कळतं आहे, जे दिसतं आहे ते ज्ञात काय आहे ते बघणं आहे फक्त. शोधणं हे बघण्याच्या पुढे आहे. आणि जे नोन आहे तिथून अननोन, तेव्हा त्याचा कारण शोधाचा प्रवास आहे हे बरोबर. मूळ शोधून पाहिलं म्हणजे शोधाचा प्रवास हा कारण शोधाचा प्रवासच आहे. ते कारण शोध आहेच. कारण दुःखाचे कारण पुढे शब्द आहे, त्यामुळे दुःखाचे कारण जन्म घ्यावा हे खरं आहे. फरकच फक्त आत्ता सांगितलं तसा फक्त एक फरक आहे की आपण हे प्रपंचापुरतं शोधतो आहोत आणि संत त्याच्या मुळाशी जात आहेत. की ते प्रपंचात ह्याचं मूळ नाही म्हणतात. ते प्रपंच हे फळ आहे, त्याचं मूळ काय आहे ते त्यांना पाहिजे. हे तर फळ आहे, हे आजूबाजूला सगळं पसरलेलंच आहे. बरेच निसर्गाच्या अलीकडे आपण जिथे व्यवहार करतो ते सगळे व्यवहार हे त्याचं फळ आहे. तर हे फळ का, त्यांना काय आहे त्यातलं फरक आपण लक्षात घ्यावा की संत ज्या वेळेला शोधतात त्यावेळेला ते प्रपंचापुरता विचार करत नाही. प्रपंचातली कारणं त्यांना सहज लक्षात येतात, त्याचं नाही विशेष काय. त्यांना त्या प्रपंचाची जी मूळ कारण तिकडे जायचं आहे. तेव्हा त्यांना प्रश्न आहेत ते असे आहेत की मुळात प्रपंचच का. ते प्रपंचातली कारणं नाही शोधायला गेले, पैसा जास्त का नाही शोधायला गेले, ते असं का झालं ते नाही शोधायला गेले. मुळात प्रपंचच का लागला. मुळात प्रपंच लागला म्हणजे जन्म झाला म्हणून लागला, कारण सापडलं. जन्म आहे म्हणून प्रपंच आहे. समजा जन्मच झाला नाही त्याचा काय प्रपंच आहे. जन्म झाला त्याला प्रपंच लागला, तेव्हा त्याचं कारण शोधलं तर प्रपंच आहे म्हणजे जन्म आहे. जन्म लागला म्हणून प्रपंच लागला. एक पायरी पुढे जातात. प्रपंच का, तर जन्म आहे म्हणून. मग जन्म का हा प्रश्न आला. जन्माचे ते मूळ का आलं. आपल्यात कुठे का नाही आलं, एवढ्या अभ्यासक्रमात कुठे जन्माचे ते मूळ का नाही आलं. नाही येणार, कारण हे मेटाफिजिक्स आहे थोडक्यात. म्हणजे आपल्याकडे फिजिक्सचं ब्रँचेस खूप आहेत. हे तत्त्वज्ञान आहे, त्या लेवलला फक्त फिजिक्सची व्हरायटीकडे आहे. ह्याची सगळ्याची बाकीची जे शास्त्र आहेत त्याची रसायनशास्त्राची व्हरायटी कळेल आपल्याला. पण ती त्याच्या पलीकडे नाही जाणार. त्याच्या पलीकडे आहे ते तत्त्वज्ञान आहे. तेव्हा त्यातही पुन्हा जन्माचा मृत्यूचा विचार केलेला आहे, प्रारब्धाचा विचार केला आहे, कार्यकारण भावाचा विचार केला आहे. हे सगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी शोधलं नाही असं नाही. पण तिथेसुद्धा पुन्हा असंच आहे की इदमकडून तिकडे जी उडी मारायची आहे ते त्याचं मूळ तिकडे जायचं आहे. तर ते काय आहे, एक या बाजूला आहे आणि एक वर आहे. ही जी कारणं आहेत ही शोधायचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो तत्त्वज्ञानामध्ये इथपर्यंत जाईल की त्याचं ज्ञान व्हावं अशी एक इच्छा असलेलं शास्त्र आहे. तर ते हे शोधत आहे. तर त्याप्रमाणे जसं गुरुदेवांसारख्यांनी ते शोधलं आहे, आपल्यासारख्या ही जी मामासाहेबांसारखे त्यांनी शोधलं आहे. आपण जर बघितलं असेल तर जी माणसं पुढे अध्यात्मातून जाऊन भगवंतापर्यंत पोचली त्यांनी कुठेतरी, आता मी म्हणतो तसंच केलं पाहिजे असं नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी कुठेतरी ते तत्त्वज्ञानाच्या कास धरले.
त्यांच्या लक्षात आलं की याची उत्तर आपल्याला तिथे सापडतील म्हणून ते तिथे गेलेले आहेत. गुरुदेव गेलेले आहेत, मामासाहेब गेलेले आहेत, बाबा गेलेले आहेत, सगळे त्यात गेले. त्यांनी ह्या सगळ्याचं त्यांना कळलं की ह्याच्यात काय नाही आहे. ते सांगितलं टिग्गेहम काय काही तुम्ही धनम न धान्यम न काही नाही त्यांच्या दृष्टीनं. तेव्हा हे असं ओलांडून गेले. म्हणून आपल्याला आठवत असेल की खूप वर्ष तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून जे सापडणार नाही ते कमी वर्ष उपासना करून सापडतं. आपल्याला जर मूळच पाहिजे असेल तर ते उपासनेनं सापडतं. तेव्हा आपल्याला ते लक्षात असेल की गुरुदेवांनी बंगला बांधला वगैरे, आता त्यांचा विषय निघाला म्हणून. तर ते युरोपियन ऑफिसर्स त्या काळात सगळ्या जास्त मामला हा त्यांचाच राज्याचा होता. त्यामुळं त्यांची युरोपियन एक स्टाईल कल्चर आहे. तर त्याच्यानुसार बंगले बांधले. आता पूर्वीच्या काळात बंगले बांधणं शक्य होतं. आता अपार्टमेंटमध्ये घ्यायला फ्लॅट 1 रूम किचन मिळालं तरी खूप आहे. पण तरीसुद्धा त्या काळात अशी परिस्थिती होती म्हणून ते बंगला बांधला. त्याच्यामागे बाहेर संगमरवरी पाट्या वगैरे असायच्या आणि असं सगळं होतं तेव्हा, मार्बल्स वगैरे बसवून. तर त्याच्यावर अलीकडे स्वतःचं नाव लिहिण्याकडे केले फारसं काही मनुष्य करत नाही. फार केलं तर डिग्री लिहितो एखादी, याच्या पलीकडे काही नाही. तर तिथे मार्बलवर त्यांची युरोपियन ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये तिथे काही आपलं जीवन ध्येय किंवा एखादं महत्त्वाची गोष्ट लिहून ठेवायची, कोरून ठेवायची अशी पद्धत होती. म्हणून त्यांना एका युरोपियन ऑफिसरने विचारलं होतं की याच्या बाहेर तुम्ही एवढा हे आहे, याच्या बाहेर आपण काय लिहिणार आहात, याच्या बाहेर कोणता बोर्ड आहे आपला, काय लिहिणार. त्यावेळेला त्यांनी काही त्याला उत्तर दिलं नाही. पण नंतर बरेच वर्षांनी जेव्हा या सगळ्याचं मूळ सापडलं तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं होतं की तेव्हा एकदम ते एक दिवशी म्हणाले की अल्टिमेट आन्सर्स टू द क्वेश्चन्स ऑफ फिलॉसॉफी लाय इन द स्पिरिच्युअलिटी. काय असतं की तत्त्वज्ञानाचे मूलभूत प्रश्न हे अध्यात्म साधनेनं आणि गुरुसेवेनं सुटतात. तेव्हा असं मला आता लिहायचं आहे बाहेर की गुरुपदाची सेवेने हे प्रश्न सुटतात, मूळ काय आहे ते सापडतं. तर त्यासाठी तत्त्वज्ञानच घ्यायला पाहिजे असं काही नाही. पण गुरुसेवेनं सुद्धा तेच साधतं. आपण कष्ट न करता सेवा करून किंवा काय ती श्रद्धा ठेवून निष्ठा ठेवून सांगितलेलं नाम घेऊन बाकीचं सगळं त्याच्यापुढे कमी लेखून जर आपण प्रवास करीत असू तर ते म्हणतात हे घे त्याचं उत्तर. चल कशाला एवढं तत्त्वज्ञानाचं दॅट इज अ ॲरिड लँड म्हणजे असं ते, तर तेवढं कशाला तो प्रवास करता. तर त्यांनी ते लिहीन आणि म्हणले ते टेल द ऑफिसर इफ यू कॅन फाइंड इट दॅट आय हॅव गॉट द आन्सर. मला त्याचं उत्तर सापडलेलं आहे तर ते मी बाहेर हे लिहिणार आहे. बाहेर लिहिणार आहे म्हणजे काय की आतून ते आलेलं आहे. आता साक्षात्कारशास्त्र आहे त्यामुळे म्हणून त्याचं साक्षात्कारशास्त्र त्यांनी मांडलं पुढे ते तेवढ्यासाठी. त्यांचा विषय निघाला म्हणून आता आठवण झाली की तिथून आलं आहे. तर त्यांना असं पाहिजे की जन्माचं कारण काय. आता लौकिकदृष्ट्या साधं अगदी बायोलॉजिकल आपलं बायोलॉजीच एवढंच, आपलं PCMB याच्या पलीकडे आपली काही मजा नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात बायोलॉजिकली ठीक आहे, आईवडील हे माझ्या जन्माचं कारण, ठीक एवढंच उत्तर आहे, नाही उत्तर. मग पुढे काय, गो डीप आणि जाणं पुढे, त्याच्या पुढे आणखीन खोल जावं. ते तेवढंच कारण आहे, ते माझ्या भावंडांच्या जन्माचं सुद्धा कारण आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचं केवळ ते कारण नाही, मी तेवढंच कारणावर भागणार नाही. हे ऐहिक कारण किंवा लौकिक कारण पुरत नाही. बरं ते कसं आहे की जसं भावा बहिणींच्या आणि कोणाच्या काय जे असेल ते त्यांच्या जन्माचं कारणही तेच आहेत. पण ते माझ्याच जन्माचं कारण ते काय आहेत म्हटलं की आणखीन प्रश्न निर्माण झाला. गो डीप. तेच माझ्या जन्माचं कारण काय आहेत, ते माझ्या जन्माचं कारण काय आहे, तेच माझ्या जन्माचं कारण काय आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त अजूनही आपण बायोलॉजिकलीच विचार करतो आहे फक्त, तर तेच माझ्या जन्माचं कारण काय आहे. तर म्हणजे हेही उत्तर पुन्हा अल्टिमेट नाही, तेच कारण आहे ह्याचं पुन्हा उत्तर सापडलं पाहिजे आपल्याला. तेव्हा त्याचं उत्तर कुठे आहे, तर त्याचं उत्तर 2 ठिकाणी. एक, या जगात यायचं तर बायोलॉजिकली तुम्हाला यावं लागतं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात, म्हणून ते कारण आहेत. म्हणून ते नुसतं कारण आहेत का, नाही, त्यांच्या ठिकाणी काहीतरी अजून कारण आहे ज्यामुळे तुमचा आणि त्यांचा संबंध आहे, म्हणजे ते आहे. म्हणून ते पूर्वपुण्य यायचे का, म्हणजे जसं हे आहे तसं ते पण आहे, त्या बाजूनही काहीतरी संबंध आहे, तर तो पुरा करण्यासाठी ते आहे. आता तेवढंच कारण असतं तर मग समजा तोच संबंध असता तर सगळीच आपल्या भावंडासारखं दुसरं भावंड नाही, भावंडासारखी बहीण नाही, बहिणीसारखी दुसरी बहीण नाही, हे काय आहे मग ते नुसतं तेवढं कारण पुरत नाही. माझ्या जन्माला काही जे कारण आहे त्या कारणाशी त्यांचा जो संबंध आहे त्यासाठी तेवढे कारण आहेत, त्याला निमित्त कारणच म्हणायचं. आता ते निमित्त झाले, मला मूळ जन्म घ्यायला लागला त्याचं कारण माझ्याकडेच आहे. समजा माझ्याकडे कारणच नसतं तर आईवडीलही नसते, जन्मही नसता, म्हणजे मूळ कारण पुन्हा हे नाहीच.
हे वाटेत जाताना सापडलेलं कारण आहे. त्याच्या पलीकडे अजून काहीतरी कारण आहे. ते जन्माचं कारण त्यांना हवं आहे, म्हणून ते जन्माचं ते कारण पाहिले शोधून. आता ह्या टप्प्याला परत एकदा सांगतो, हे कारणांचं जंजाळ आहे. असं जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. त्याचं कारण काय? कारणांचं एकदा शोधात काय असते, माणसांना डोक्याला त्रास नसतो खरं सांगायचं. बटन दाबायचं बघत बसायचं. भूक लागली की काय, विठ्ठल 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 तर हे काय आहे कारण? कशाला डोक्याला त्रास? अभ्यासाचा त्राससुद्धा आता सहन होत नाही खरं सांगायचं. ते काय होतं ते आता आपल्याला माहितीच आहे, आपण वाचताच आहात. त्यामुळं पूर्वीच्या काळी म्हणजे लोक मागासलेले होते त्यावेळेला ते हातावर लिहून जा, ह्याच्यावर लिहून जा वगैरे, अभ्यासाचा त्रास सुचत नाही. आता हे जगजाहीर असल्यामुळे म्हणायला हरकत नाही, तर पूर्वी असं म्हणणं अवघड आहे नाही का. पण ते हातावर लिही, पॅन्टवर लिही, कागदावर लिही, खिशात ठेव, बुटात ठेव, ह्याच्यात ठेव, काय अभ्यासाचा ताण झेपत नाही. कसं बसे 10 महिने मिळतात, 2 महिने आधीच गेलेले असतात सगळीकडे दुसरीकडे, तर कसे बसे ते 10 महिने मिळतात. त्याच्यात किती कामं म्हणजे आपलीच, इतरांनी काही लावलेली नाही. घरच्यांची काय बुवा रोज भाजी आणून द्यायला लागते, सगळा बाजार करायला लागतो, सगळे हिशोब ठेवावे लागतात, वडिलांना द्या, काय रोज सगळे 3-3 तास उपासना करावी लागते, त्यामुळे अभ्यासाला वेळ, असं काय. ते 10 महिने कसे कुठे जातात काय कळतच नाही. आणि शेवटी महिनाभर जवळ आला, हॉल तिकीट वगैरे आलं की आता काय, मग ते असं होतं, मग ह्याच्यावरली त्याच्यावरली, मग ते पूस, मग हे कर, मग बाहेरून ते ब्लूटूथवर आण आता वगैरे वगैरे, हे सगळं करायचं. मग गव्हर्नमेंटला काय वाटायला लागलं, म्हणजे असावं असं वाटते. त्यांना काय वाटायला लागलं, ह्यांना सुद्धा किती त्रास आहे. त्यांनी खायचं प्यायचं केव्हा, त्यांनी फिरायचं केव्हा, त्यांनी टी व्ही केव्हा बघायचा, त्यांनी मोबाईल केव्हा बघायचा, त्यांनी फॉरवर्ड्स केव्हा करायचे, त्यांनी कधी हे सगळं करायचं आणि त्यात त्यांनी हा सगळा अभ्यास करायचा. मग त्यापेक्षा आपण काहीतरी शॉर्टकट जर काढलाच होता, आपल्याला माहिती आहे, आता सध्या तुरुंगात तर ते आहेत, आपलीच राज्य आहे. दुर्लभम भारते जन्म, पुंडली गवरदार विठ्ठल ठाल 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 ठाल. त्यामुळं मग आता ते पहिले वगैरे आलेले सुद्धा आता म्हणजे जरी सज्ञान नाही तरी तुरुंगात, काय म्हणायचं, काय करणार. तेव्हा आता अशा कारणासाठी दुर्लभम नसावं, वेगळ्या कारणासाठी असावं, जिथे जन्माची मुळं शोधून काढलीत त्याच्या ठिकाणी, त्या भूमीमध्ये जन्माला आल्यावर अभ्यास तर काय किरकोळ गोष्ट, खरं करून टाकावं, मोकळं व्हावं. एकदा जन्माचं ते मूळ शोधायला मोकळं व्हावं. तर असं करण्याऐवजी हे जातं बाजूला त्याच्या, आता मुद्दा चालला आहे कारणांचा झंझट, डोक्याला त्रास, कष्ट नको. म्हणून तर आपल्याकडे आता जी ही नेमतात ना, अभ्यासक्रमाला पुस्तकं नेमतात ना, त्याला पूरक वाचन असायचं, म्हणजे असतं अजूनसुद्धा लिहिलेलं असतं, कोण काय ते वाचतं तसं नाही, आणि सहजतेनं वाचण्यासाठीच असतं, कारण आधी मूळ वाचून व्हायचं असतं, ते पूरक वाचन कोण करणार. त्यांनी लिहिलं असतं, ही कविता ह्यांनी लिहिली, यांचा हा कविता संग्रह वाचा, आता ही कविता वाचायची पंचायत घ्यायची, संग्रह कुठनं. बरं, शिक्षकांना विचारलं तर ते म्हणतात लायब्ररीत रिफर कर, का त्यानंही तो मूळ संग्रह त्यांनी वाचला. ते म्हणणार आता मी तरी कुठं वाचलं आहे,
तर त्यापेक्षा तुम्ही आपल्या लायब्ररीत जावा, ते नाव टाका, बघा शोधून तिथे काय मिळालं तर मग तुम्हाला हौस असली तर तुम्ही वाचा. हे त्यांचे म्हणजे तिकडे जायची सोय नाही. तेव्हा हे कष्टाचंच काम पडतं. म्हणून कारणांच्या शोधात कोणी पडत नाही. मी सोपं उदाहरण म्हणून सांग की मागे एका विषयाच्या संदर्भात ती बोललो होतो की कारणं शोधायला लागलं ना तर डोक्याला खरोखर चांगली चालना आहे. आणि ती चालनेचा अंत जन्माचं मूळ शोधून काढण्यामध्ये आहे. इथपर्यंत जाता येत आणि मग ती कारणं नष्ट करण्याचा प्रश्न पुढे आहे. तर साधं एस टी सुरू होती. एस टी सुरू झाली का झाली तर डबल बेल झाली म्हणून जाईल. कर्नाटकात असली तर चिठी होय ना, आज काहीतरी आहे, फरक आहे, थोडा तो फरक आहे की. तर तेवढं काय त्यांची सिटी वाजवली म्हणून झाली. सिटी वाजल्याबरोबर तर ते डबल वेल वाजली म्हणून सुटली. तेव्हा डबल वेल वाजली म्हणून का सुटली? कारण शोधायचं आपल्याला. कारणांच्या जंजाळात आता थोडा त्रास आहे, पण आज आठवड्यातनं किंवा कधीतरी असा असतो. एरवी आपण बिनत्रासात जगू शकतो. तर डबल बेल व्हायला डबल बेल व्हायला म्हणून सुटली का? डबल बेल काय आपोआप पडली का? नाही पडली. कंडक्टरने बेल वाजवली म्हणजे त्याचं कारण कंडक्टर. त्यानं डबल बेल वाजवली म्हणून, त्यानं डबल बेल दिली, त्यावेळेला डबल बेल यायचं त्याच्या लक्षात होतं म्हणून. आता डबल बेल यायचं लक्षात नसलं तर तो कशी देणार? म्हणजे तो देणार नाही. म्हणजे त्याच्या त्यावेळेस स्मरणशक्ती होती, ते आठवत होतं त्या क्षणी द्यायची आहे, हे बाण आहे म्हणून, जे बाण आहे स्मरणशक्ती आहे म्हणून देईल. तर हेही ठीक आहे. आता त्याने डबल बेल का दिली तर आपल्या लक्षात आलं असेल की त्याने हात वर केला आणि डबल बेल गेली समजा, काय पूर्वीच्या भाषेत. तर हात वर केला, आता त्याचा हात वर गेला. अलीकडे हात वर जातोच असं नाही, कित्येक आता हात वर जात नाही झालेले. कारण काय आहे की आता ते फ्रोझन शोल्डर, गुडघे दुखतात, खांदे दुखतात, त्यामुळं इतकं वर जाऊन ती बेल वाजवायची. मग त्याचा त्या क्षणी हात वर गेला म्हणून डबल बेल मारली. हात वर गेला हे त्याचं कारण म्हणून डबल बेल. आता हात वर गेला आणि त्यानं ते बेल दिली म्हणून आपली गाडी सुटली. एवढ्यावर संपलं का? मी एक गंमत सांग. एक ड्रायव्हर होते, तर ते ड्रायव्हरने सांगितलं की गाडीची वेळ होऊन गेली, तर आता द्या गाडी डबल बेल द्या म्हणजे मला सोडायची. कारण त्याचं कारण ते तिकडं अडकलेलं आहे, तर त्याला परवानगी नाही तशी सोडायची. तिकडं बाहेर काय होत असलं तर किंवा तिथून कोण आत येत असला तर काय, आणखीन ह्याच्या राहिलं असलं तर कुणाचं काय असलं तर त्यामुळं आता बेल द्या किंवा वेळ होतो आहे. म्हणजे आता साधारण तिथली भाषा आपल्याला काय सगळी येत नाही, पण तरीसुद्धा तर ते जे काय आहे तर ते म्हणतात. ते म्हणलं त्याने. तर मला लक्षात आलं कदाचित हे 2 युनियनचे असावेत, अशी पण शक्यता आहे. द्या की आता डबल बेल किंवा वेळ होऊन गेली असं ज्या अर्थी म्हणाले त्या अर्थी ते बहुतेक एका युनियनचे असावेत आणि हे काय युनियनचे, कारण ते आवाजावर सुद्धा कळतं. तर तसं ते कदाचित 2 युनियनचे असतील. तर त्यांनी काही उत्तर आलं नाही मागणं, ते रागावले. आणि त्यात दोन युनियनचे असते तर नक्कीच रागवणार. तर त्यामुळं आपलाच माणूस असं सांभाळून घेणार. तर तो दुसरं काय म्हटल्यानंतर त्यांना जास्त राग आला. त्यांनी रागाने मागं बघितलं का बेल वाजवता येत नाही का, झोप लागली का काय असं म्हणून मागे बघितलं. तोपर्यंत ते उठवून ती याची बेल आहे ना त्याची दोरी तुटलेलीला गाठ मारत होते. आता काय बोलणार? म्हणजे ह्याच्यात लक्षात आलं की ती दोरीसुद्धा सलग होती आणि तुटली नव्हती. जरी द्यायची झाली तरी ती तुटलेली नव्हती त्या क्षणी, म्हणून बेल वाजली, म्हणून डबल बेल झाली, म्हणून गाडी सुटली. कारणं शोधायची असतील तर कसं कसं जावं लागतं. हे असं आहे. तर आता त्यावर त्यांच्या मनात काय आलं ड्रायव्हर मंडळींच्या त्या की ही बेल तुटली, आता पुढची जी मॅनेजमेंटची बैठक होईल, आपल्या त्या बैठका असतात ना बायपर्टाईट ट्रायपर्टाईट वगैरे, तर तशी ज्या वेळेला स्ट्रक्चर मीटिंग असेल त्यावेळेला हा इश्यू घेऊ आपण. आता हे का कारण शोधून निष्पन्न करण्याची गोष्ट आहे की गाड्यांची कंडिशन ही चांगली नसते. अशी परवा बेल तुटली, ही जर वाटेत काय झालं असतं तर त्यावेळेला बेल मारायच्या वेळेला काय झालं असतं, गाडी कशी थांबवता आली असते. तेव्हा गाड्या व्यवस्थित दिल्या जात नाहीत. कारण शोधायला गेले की आपण बुलतीचकडे जातो. त्यामुळं कारण शोधताना जंजाळ आहे म्हटलं तर एवढ्यासाठी आपलं ध्येय काय आहे त्या दिशेनं कारणं शोधता आली पाहिजेत. नसेल तर बुलतीचकडे जाईल आणि पुढच्या मॅनेजमेंटमध्ये मीटिंगमध्ये तो इश्यू होईलच.
आणि त्यामुळं तिथं पण असं ठरेल की यापुढे आम्ही याची काळजी घेऊ आणि पुन्हा काय झाल्यास सरकारी उत्तर शेवटी असं असतं, तेही काय करणार, हेही काय करणार, यांनाही इश्यू पाहिजे, त्यांना सेटल केल्याचं हे समाधान पाहिजे. तर ह्या दृष्टीनं ते तसं होईल. पण हे काय आपलं उद्दिष्ट आहे का? कारण शोधायला गेलं तर बरोबर आपल्या ठिकाणी मूळ येता आलं पाहिजे. काही काही वेळेला असं असतं, हे इथेच आहे असं नाही, अगदी जी सोफिस्टिकेटेड म्हणू आपण त्याला, जी अतिशय प्रगत किंवा अद्ययावत क्षेत्रात सर्जरी आहे किंवा काय म्हणायचं आपल्याला त्याला, त्यातली एक्सपर्टाईज आहे, तर ते असलं तरीसुद्धा कारणच शोधत जात असतं. ते कारण शोधताना काही छेद घेतात, इन्सिजन घेतात. ते घेतल्यानंतर त्याचं मूळ रोगाकडे जावं लागतं. काय झालं आहे, कुठे, इथे जावं लागतं. ते गेल्यानंतर जर ते कारणात आपलं एक्सपर्टाईज नसेल आणि वरवरचं आपल्याला कारण शोधण्याचं जर काही ज्ञान मिळालं असेल, कारण अलीकडे कशावर पास होईल सांगता येत नाही, तर ते जे काय कारण जर तसं असेल तर जर सापडलं नाही तर शिवून टाकून मोकळं होतात आणि हँडवॉश केलं की सगळं ओके आहे. कारण शोधायची सुद्धा गोंधळ आहे. तर त्याचा समजून घेण्यासाठी हे सगळं आहे. तर त्यावेळेला हँडवॉश करतात, म्हणजे हात धुतात का झटकतात हे मला माहीत नाही, पण त्यावेळेला तसं झाल्याचं आपण बघितलं असेल. तेव्हा आणि नंतर मग सांगतात आपल्या हळूहळू होईल. हळूहळू काय होईल, हळूहळू वाढेल त्यावेळेला ते विचारतील, त्यावेळेला आता आपल्याला परत एकदा काहीतरी बघावं लागेल नीट, मग आहेच पुढचं सगळं. तेव्हा कारणं शोधणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. आणि जन्माचं कारण शोधणं तर त्याच्यापेक्षा सोपं नाही. संतांच्याकडे जाऊन ते शिकायचं. निदान प्रपंचात तरी कारणं शोधायला सुरुवात करू, निदान कारणं शोधायची चालना तरी त्याला मिळेल. अलीकडे जसं आता औषधाच्या क्षेत्रात सुद्धा असं झालं आहे की आता तुम्ही लक्षणं टाकत जावा, म्हणजे शेवटी औषधी येतं. तर काय म्हणून मग आपल्या घरोघरीसुद्धा आता लक्षणं टाकून सॉफ्टवेअरच मिळते. शेवटी तुम्हाला सजेस्ट करतात, दीज आर द ऑप्शन्स, की ह्याच्यामधलं तुम्ही, म्हणून घरोघरी लोक आपापलीच औषधं घेतात. म्हणजे ती बाहेर जाऊन घेतात ती वेगळीच, कारण ह्या औषधांना काय होत नाही, मग पुन्हा तिकडे जावं लागतं. तेव्हा हे सगळं कारणांची गोंधळ जंजाळ आहे. ते असं आहे, निदान आपण खऱ्या अर्थाने कारणं शोधायला लागावं, प्रपंचाची सुद्धा शोधावीत. आणि त्यातून जर सवय लागली आणि कारणं शोधण्याची सूक्ष्मता, ध्येय आणि आपला गोंधळ न होता कारण शोधणं हे जर सापडलं, ते जर त्याची जर तयारी झाली, तर मग कुठंतरी आपल्याला मूळ शोधायला लागेल. जन्माचं मूळ हे कशात असेल, तर ते जे म्हणलं आहे, दुःखासी कारण जन्म घ्यावा आणि जन्म घ्यावा लागला. सगळंच अभंगात सांगता येत असं नाही, काही अध्यारत शब्द असतात, ते जोडून घ्यायचे असतात. तर जन्म घ्यावा लागला, तेव्हा त्या जन्माचं आत्ताचं स्वरूप काय हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी शोधलं आहे. आपल्याला आत्ताच्या जन्माचं स्वरूप कळू नये असा भ्रम निर्माण केलेला आहे. सगळं सुखात चाललेलं आहे. जसं स्वर्गात देव आहे आणि पृथ्वीवर सगळं, जसं ते रिपोर्टिंग होतं की पृथ्वी सगळीकडे व्यवस्थित सगळं सुरू आहे आणि स्वर्गात देव आहे, तसं नाही आहे. आपल्या आपल्या जीवनाचं आतून जे चित्र असतं, जे स्वतःला माहिती असतं, तर त्याचा आत्ताचा अनुभव काय, सार्वत्रिक आणि सर्वकालीन अनुभव आहे हा. तर सार्वकालीन काय आहे अनुभव, तर दुःख हा अनुभव आहे. ते कशा रूपानं आहे, हे एंडलेस व्हरायटीज आहेत दुःखाच्या सुद्धा. काय व्हरायटीज आहेत, काय तुम्ही शेड्स आणि कलर्सच्या व्हरायटी कराल, एवढे दुःखाने व्हरायटी करून ठेवलेले आहेत जगामध्ये. कसलं दुःख असेल काही सांगता येत नाही. तर आत्ताचा सर्वसाधारण अनुभव जो सगळ्यांना आहे अशा रूपाचा म्हणजे दुःखाचा. आता प्रपंचाचा अनुभव असा दुःखाचा आहे म्हटलं तर आपल्याकडे काही म्हणणारी मंडळी मिळतात, आमचा तर प्रपंच सुखाचा आहे. तेव्हा आमचा प्रपंच सुखाचाच आहे असं नाही, सुखाचा आणि दुःखाचा आहे असं म्हणणारे भेटतील, मिळून 100% उत्तर तयार होईल. तर ते जे काय आहे तो प्रपंचाचा अनुभव वास्तविक सुख आणि दुःख असा आहे, इथपर्यंत एकमत होऊ शकेल. तर खरा अनुभव काय आहे तो ॲनलाईज करा, थोडं आणखीन खोल जावं, काय आहे पुढं. तर दुःख अधिक सुख असं नाही, दुःख अधिक सुखाचा वेश घेतलेलं दुःख हा प्रपंचाचा अनुभव आहे. हे संतांना सापडलेलं आहे की काही सुख दुःख आहे ते दुमत नाहीच आहे. सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम हे जे त्यांना सांगावं लागलं ते त्यासाठीच सांगावं लागलं. तर ते तसं आहे. तर दुःख आहे आणि त्याच्याबरोबर अधिक जे सुख आहे तुम्ही म्हणतात ते सुखाचा वेश घेतलेलं दुःख आहे. कसं असतं की बरं व्हावं म्हणून मनुष्य गोळी घेतो, आता ती सुखासाठीच घेतो, पण त्यातनं बरंही होतं, पण त्याच्याबरोबर इकडं ॲसिडिटी वाढते. सुखाचा वेश घेतलेलं दुःख आहे, तसं झालेलं आहे. त्याच्यापुढं त्याचे ते लिव्हरवर, मग त्याच्यावर, मग ह्याच्यावर, हे जे सगळं आहे ना हे असं आहे. आता ह्या भाषेत सांगायचं तर असं आहे
तर दुःखात कसं आहे की त्रास आहेत, मनस्ताप आहेत, वेदना आहेत, आजार आहेत, अमकं आहे, फसवणूक आहे, सगळे. याच्या बाहेर सुखात काय आहे? तर सुखात शर्करा व गुंठित आता हे संस्कृत नाही आहे आणि तरीसुद्धा शर्करा व गुंठित गोळी आहे. ते सुखाची शर्करावर लावली आहे आणि दुःखाची जी गोळी ती आत ठेवली आहे. असा प्रपंचाचा अनुभव आहे. प्रपंचाचा अनुभव दुःख अधिक शर्करा व गुंठित दुःखाची गोळी. आता तुम्ही म्हणाला असं कुठं काय झाले, तर आपण विचार करून बघा. मनुष्य शिक्षणाला लागतो, तो सुखासाठी लागला ना, डिग्री मिळाली, सुख झालं नाही झालं, कारण ही डीम्ड युनिव्हर्सिटी होती, तिला बाहेर डिमांड नाही. अरेच्या, ही शर्करा व गुंठित गोळीच आहे की दुसरं काय आहे. ही मिळाली आहे पण ती डीम्ड असेल, मार्केटमध्ये तिला व्हॅल्यू नसेल, अमकं नसेल, त्यामुळे नोकरी मिळत त्यांना नोकरी मिळत नाही, तर त्या सर्टिफिकेटचा काय उपयोग त्याला मला सांगा. म्हणजे इकडे तर म्हटलं तर ही शर्कराच आहे, सुखासारखं आहे, गोड लागतं आहे, बरोबर आहे, मिळालेलं आहे, पण त्याच्यामध्ये आत दुःख आहे. ते आता जेव्हा साखर चघळून संपेल, डिग्री हातात पडेल, तेव्हा त्याचं दुःख समोर राहणार. ते आधी कसं येईल न, ते दुःखच राहील सरळ. दुःख तर सरळ सरळ येतं, आजारपण सरळ येतं, त्रास सरळ होतो, मनस्ताप होतो, वेदना सरळ थेट, दुःख सरळ असतं. पण सुख असं अवगुंठित असतं. तेव्हा ते जरा लक्षात आलं म्हणजे आणखीन बरं. बरं, एवढ्यावरही आहे असं आहे का? तर जसं त्या गोळीची ॲसिडिटी आहे, त्या डिग्रीचं पुढे जे व्हायला पाहिजे ते होत नाही, नोकरी व्हायला पाहिजे ते लागत नाही. आता कशाला आपण सगळी प्रापंचिक माणसं आहोत, लग्न शर्करा व कुंठित गोळी नाही का मला सांगे, हो की नाही. मनाशी आपल्या असायला हरकत नाही, आपण काय बोलून दाखवू नये, नाहीतर आधीच आता आहे ते कडू आधीच येच, तसं नको. तेव्हा ते शर्करा व गुंठितच आहे. तर तसंच लग्न होईपर्यंत त्या सुखाचे गाजर आहे समोर, ते तसं ते वाटतं की बस झाले की, आणि नंतर विचारा वर्षभराने 2 वर्षाने कुठून यात पडलं. ही एकटा मोकळा जीव सदाशिव बास मस्त. आता काही असतात अपवाद, नाही असं नाही, तर त्यांना काहीतरी पार्श्वभूमी असते ना पुण्याची म्हणून, पण ती सोडा. आपला सर्वसाधारण अनुभव हा शर्करा व गुंठित गोळी आहे. असं लक्षात ठेवून राहावं. मूळ शोधायचं ते काय, तर हे तर सगळं करावंच लागेल. हे दुःखही सोसावं लागेल आणि ते वेश घेतलेलं सुखही सोसावं लागेल, हे लागेलच. पण ह्याच्यातलं मूळ दुःख आहे ते काही जात नाही. ते दुःखाचं कारण काय, तर दुःखाचे कारण जन्म घ्यावा म्हणजे जन्म घ्यावा लागला त्याचं मूळ काय. जन्म घ्यावा लागला यामध्ये त्याचं मूळ आहे. आता तो जन्म कशाने घ्यावा लागला त्याच्यासाठी पुढे आहे. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी म्हणजे जन्माचं मूळ सापडलं. पाप पुण्य जन्माचं मूळ आहे एवढं कळलं. दुःखाचं मूळ जन्म, जन्माचं मूळ पाप पुण्य. ते जर नाही केलं तर हे नाही, हे नाही केलं तर पुढचं नाही. कारणच शोधले त्याने, म्हणून त्यांनी ते आपल्याला स्पष्ट सांगितले की पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा हानी केली. नरदेहा येऊनी हानी केली, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पापपुण्य करूनही जन्मा येतो पाणी म्हणजे पापपुण्य, मग जन्म, मग दुःख, मग दुःखाचं मूळ सापडलं आपल्याला. तेव्हा संतांनी कसं शोधून काढले आहे आणि ते खोलात कसे गेले तेवढं लक्षात ठेवलं. आपल्याला गरजेचं आहे ते, हे दुःखापासून सुटका नको आहे का कोणाला, तर ती हवी आहे. ह्याच्यासाठी ते सगळं चाललं. माणसाला साधी वेदना झाली किंवा काय समजा लागलं तर त्याला लागल्यानंतर त्याचं दुःख असतं म्हणून त्रास आहे.
लागल्यानंतर समजा जर माणसाला स्वर्गीय अनुभव आला तर कशाला तो ट्रीटमेंट घ्यायला जाईल. बघा की लागलं एखाद्याला, पडला समजा काय आणि खर सुटलं आणि एकदम इतका आनंद झाला की तो म्हणेल पुन्हा केव्हा पडेन. नाही होणार ते तर नाहीच होणार ना. म्हणजे दुःख आहे तर त्याचा त्रास आहे म्हणून दुःखाचं कारण पाहिजे. दुःखाचं कारण हे जन्म आहे आणि जन्म आहे याचं कारण तो घ्यावा लागला हे आहे. आपण काय अवतार म्हणून जन्मामध्ये एक ट्रॅक आहे मध्ये जन्म यायला, तो अवतारांचा आहे, ती लक्षात ठेवा. मध्ये एक ट्रॅक आहे, ते त्यांना जन्माला यावं लागत नाही, ते स्वतःच्या इच्छेनं धर्म असेल. तिथे एक मध्येच एक ट्रॅक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला नेहमीचा ट्रॅक काय, जन्म आहे तो. तर ते काय झालं तर मी हे सगळं केलं म्हणून मला जन्माला यावं लागलं. जसं कुर्तकुटींना महाराजांनी त्या समाधीचा अनुभव दिला आणि त्यानंतर काय झालं हे कळलं नाही. 3 तासांनी महाराज परत आले आणि परत डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना विचारलं, त्यांना अनुभव हवा होता. म्हणले अनुभव देतो. ठीक आहे. त्यांची योग्यताही तशी आहे, त्यांनी सेवाही तशी केली. महाराजांनी त्यांना तेवढं दान जरूर दिलं. डोक्यावर हात ठेवून त्यांना समाधी लावून दिली. काय होतं, अतिशय आनंदाचा अनुभव. मग ते ज्या वेळेला 3 तासाने डोक्यावर हात ठेवल्यावर समाधी उतरल्यानंतर त्यांनी विचारलं कसं वाटलं. तर म्हणले निरतिशय आनंदाचा अनुभव, मला सांगता येत नाही काय होतं ते, उगीच खाली आलो असं वाटतं. ते म्हणले खाली आलो नाही, यावं लागलं. पुण्यावशी कमी आहे म्हणून तिथं टिकता आलं नाही, तर डोक्यावर हात ठेवून गेले तर तसेच राहिले असते. महाराजांना येऊन ते उतरवावं लागलं. महाराजांना ह्या सगळ्या विद्या येत होते बरं काय बोलायचे नाही फक्त, आणि फार कधी त्याचा विषय नाही करायचे. पण हे जे काही सगळं आहे ते खाली, ते म्हणले आला नाही, यावं लागलं. तसं जन्म यावं लागलं. तर ते पाप पुण्य करूनही जन्मा, ते कशाने यावं लागलं, पाप पुण्य केलं म्हणून जन्माला यावं लागलं. हे पाप पुण्य हे त्याचं कारण आहे. आता पाप पुण्याच्या काय आहे, फार गुळगुळीत आणि रूढ शब्द होतात. जो म्हणेल तसा त्याचा अर्थ आहे. हाही कदाचित त्यातलाच आहे का नाही कोणा ठोक मला माहीत नाही, पण अनुभवाने आहे एवढं खरं. तर पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. मध्ये एक शब्द आहे, नरदेहा येऊनी सुद्धा हानी केली. नरदेहा येऊन माणसाने उद्धरून जावं याच्यासाठी आहे. तर नरदेहा येऊनी सुद्धा हानीच केली म्हणून मला परत जन्माला यावं लागलं. मी जर नरदेहा येऊन जर हानी केली नसती तर मला परत यावं लागलं नसतं. ते परत यावं लागू नये म्हणून खरं तर नरदेह दिला. तो ह्यांना नाही दिला, प्राण्यांना, पशूंना नाही दिला. त्याला नरदेह दिला तो एवढ्यासाठी की त्याला एवढ्यात काय ते काम करून जाता यावं म्हणून दिला. तर ते नरदेहा येऊनी सुद्धा हानी केली म्हणून पाप पुण्य झालं, म्हणून जन्म आला, म्हणून हे दुःखाला लागलं. आणि मग आता दुःखाचं कारण शोधल्यावर सगळं सापडलं पुढचं. तेव्हा जन्म का, तर ह्याच्यातमध्ये नरदेहा येऊनी सुद्धा हानी केली म्हणून असं झालं. तर नुसतं नरदेहा येऊनी सुद्धा हानी केली तर त्यामुळं हा पुन्हा जन्म लागला. पापाची आपली कल्पना काय मला माहीत नाही, जी असेल ती आपण तपासून बघावी, शोधावी, अधिक पुढे जावं. पापाची कल्पना म्हणजे निसर्ग आणि ईश्वर यांच्या विरुद्ध वागणं. निसर्ग आणि ईश्वर यांच्या विरोधात जे जगणं आहे ते पाप आहे. मग ती घटना असेल नाही तर आयुष्य असेल, जसं असेल तसं. निसर्गाचा क्रम बघावा, निसर्गाचं वागणं बघावं, त्याप्रमाणे वागावं, सोडून द्यावं. काय आता निसर्गामध्ये साधं आहे. मी पूर्वी बोललो आहे किंवा आपण मोठं सृष्टी संदेशही बघितलं आहे, तर त्यावेळेला आपल्या लक्षात येईल क्रमानं, निश्चिततेनं, आणि जसं भगवंताला ते होऊ द्यायचं आहे तशा पद्धतीनं ते वाढत जातं. आणि तशा पद्धतीनं वाढल्यावर काय त्या फांद्या येतील, पानं येतील, ते काय येईल, त्याच्यापुढं फूल येईल, फळ येईल, काय झाड असेल त्याप्रमाणे होईल. तर काय समजा फळ आलं, ते फळ आलं, फळ सांभाळलं, सगळं त्याला ते जीवन दिलं आणि ते तयार झालं. आपल्याकडे आंब्याला सेंद्रिय रंग येतो बघा, तर तशा तऱ्हेनं सेंद्रिय रंग येतो. फळ पिकलं, फळ पिकलेलं आहे, तर आता आपण झाडाने खाली एक ढोल केली आणि त्याच्यात एक टाकून ठेवलं, फळ पिकलं, गळून गेलं. त्याचं कामच ते आहे. निसर्गात ईश्वर प्रतिबिंबित होतो, तर तो असा प्रतिबिंबित होतो. फळ आलं, सोडून दिलं. आता दुसरीकडनं सांगतो,
लहान मुले वाढवल्या, मुलगा झाला, वाढला, मोठा झाला, शिक्षण दिलं, नोकरी झाली, आता लग्न केलं. पण तो माझा मुलगा आहे, फळ परत ओटीत पाहिजे, परत आपल्या पिशवीत पाहिजे. मग तो आता ते फळ पिकलं ते सोडून दिलं ना. आता निसर्गानुकूल राहिलं तर बरोबर आहे, तीच परमेश्वराची इच्छा असते. तर तसं नाही राहिलं तर मग आता पापपुण्य पुरवणे आता काय ते आपल्याला लक्षात आलं. तेव्हा याप्रमाणे आता धान्य पिकवलं, पिकवा, द्या, खा, आणि हे ईश्वराने निर्माण केलेले लक्षात ठेवा. एवढाच खरं क्रम आहे. पिकवायचं आहे ना, शेत पिकवायचं, रान पिकवायचं, पिकवा आपण, ते द्या, पिकल्यानंतर दिल्यानंतर खा, आणि खाल्ल्यानंतर लक्षात ठेवा की हे सगळं परमेश्वराने चालवलेलं आहे म्हणून हे चाललं. नाहीतर मी काय प्लॅनिंग केलं होतं, कसं माझं पहिल्यापासून हे होतं, ते मी कसं साठवलं, मग ते कसं एवढं झालं, तुम्हाला कल्पना येणार नाही, आम्हाला नाही कल्पना येणार. खरं तर ते पिकवा, द्या, खा असं चालत नाही. पिकवा, राखा, खाईल किती, मग साठवा. मग आता पाप म्हणजे काय ते लक्षात येतं. हे कशात पाप आहे ते ह्याच्यात आहे. मग त्यातून लोभ आहे, असं ते अमकं आहे, तमकं आहे, ते सगळं पुढं आहे. हरदास ही गोष्ट आहे, आता काय सांगत बसत नाही, पण ती आहे. तेव्हा आता मग पिकवा, राखा, ते पुढची लाईन तुटली, ती पुण्याची लाईन आहे, ती ईश्वराची लाईन आहे, ती निसर्गाची लाईन आहे, ती तुटली. मग काय झालं तर राखा, मग किती खाणार, खा. मग पुढं खातही नाही, देतही नाही, आणि शेवटी कुचतं. का होतं शेवटी? हा निसर्गाचा क्रम नाही, हा देवाची इच्छा नाही. तेव्हा त्याच्या इच्छेविरुद्ध आहे ते सगळं. आता असं सगळं जीवन बघितलं तर काय होईल? धनम धान्यम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु, नाही का, असं काहीतरी आहे. हे सगळं छान आहे, पण हे सगळं पुन्हा त्यांचं आहे, हे ज्याला भान आहे त्याला ते ठीक आहे. नाहीतर हा आशीर्वाद दिला तर तो संकटात पडेल का उद्धरेल हे सांगणं अवघड. धनम धान्यम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु, आणि दीर्घमायू शेवटी आता त्रास निर्माण झाला आहे असं नाही. ईश्वराच्या इच्छेनं राहील तर दीर्घायुष्य असलं तरीसुद्धा आनंदात राहील, आणि ईश्वराच्या इच्छेनं न राहील तर दीर्घायुष्यासारखा शाप नाही. मग हे काय होतं पापाचं पुण्यान पुण्याचं बाप, ते आपल्यासमोर आता आलं. ते असं होतं. तेव्हा नरदेहा येऊनसुद्धा, म्हणजे संधी देऊनसुद्धा काम केलं नाही तर मग हानी काम. तर ही हानी अशामुळे आहे, नरदेहा येऊनसुद्धा हानीच केली, म्हणून हे सगळं परत जन्माला यावं लागलं. जन्माचं मूळ मला सापडलं. आता हे सगळं एका जन्मात आकलं नसेल का, की नक्की काय पाप आणि नक्की काय पुण्य, काय करावं आणि काय नाही कळलं तरीसुद्धा अंमलात आणता येईलच का? अंमलात आणता आलं तर एखाद्या प्रसंगात येईल, सगळ्या प्रसंगात येईल का? किती प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे प्रश्न एका ह्याच्यात सुटत नाहीत, म्हणून हे पुन्हा पुन्हा थोडं थोडं प्रगत होत जाते. ते जे देवनी त्या उत्तमकती जन्म दे नवा ह्याच्यावरती मला प्रश्न आहे, तो ह्याच्यात नाही आपल्याला घेता आलेला. गेल्या वेळेला खूप प्रश्न होते, त्याच्यात नाही घेता आला. तर तुम्ही मुक्त व्हा म्हणता, उद्धरून जा म्हणता, आणि परत त्याला नवीन गती द्या, पुन्हा नवीन जन्म द्या म्हणता, असं कसं काय? असे कधी विचार. बरोबर, मी असं विचार करतो, महाराजांनी एवढं म्हटलं, माझा मनुष्य आहे त्या पायरीवरून एक पायरी तरी वर जावा असं मला वाटतं, याच्यापेक्षा किती खाली येणार. तसंही आहे की ठीक आहे, तो उद्धरत नसेल तर त्याला अधिक चांगला जन्म द्या, निदान पुढच्या जन्मात त्याला या पुण्याईमुळे तो आणखीन वर जाईल. अपग्रेड नाही का होणार? माणसं सगळीच आहेत, पण ती सगळी एका ग्रेडवर आहेत का? नाही. एक औदार्याचं सागर आहे आणि दुसरा संचयाचा महासागर आहे. हे सगळं माणसातच आहे ना. मग असे किती गुणांच्या आणि दोषांच्या बाबतीत सगळं आहे ना, हे माणसाचं आहे. मग त्याच्यापेक्षा त्याला निदान उत्तम गती द्या अशी काळ भैरवाला प्रार्थना केली, की निदान त्याला उद्धरायचं आहे, त्याचं जर ठरलेलंच आहे, तो सगळं सोडायला तयार आहे. त्यक्तम संन्यस्तम मया संन्यस्तम मया संन्यस्तम मया, संपलं. असं जर त्यांनी मनाने शरीराने सोडायचं, मनाने सोडायचं, सर्वार्थाने सोडायचं, म्हणजे स्व सोडून शेवटी. तेव्हा ते सोडून महाराज जे म्हणले ना, तुम्ही सर्व दिलं पण स्व नाही दिला. सर्व स्व दिलं म्हणले ते तुम्हाला, ते म्हणले सर्व दिले पण स्व नाही दिला, म्हणून ते आहे. तेव्हा देहाने सोडलं, मनाने सोडलं, आणि तो स्वहीच वाढलं. आता काही नाही. म्हणून ते लोक ते जे जन्माला येतात आणि ते म्हणतात ना, नाव काय? नाव आपण द्याल ते, असं आहे, काहीच नाही. तर नरदेहा येऊन ही हानी का झाली? तर त्याचं चीज केलं नाही म्हणून झाली.
तेव्हा आता चीज करायला जागृत असायला पाहिजे, चीज करायला हे सगळं कळलं पाहिजे. हे फुकट ह्या सगळ्या ह्याच्यातली कारणं शोधण्यापेक्षा कारणं शोधण्याची प्रवृत्ती आणि तेवढी शक्ती टिकवावी आणि ही कारणं शोधून काढावी. आपण शोधली तरी चालेल, ज्यांनी शोधली आहेत त्यांच्याकडे जावं, तिथून शिकून घ्यावं. आणि जाग्रत जाग्रत ते जे म्हटलेलं आहे, प्राप्य वरान निबोधत, त्यांच्याकडे जा, ज्यांनी हे शोधलं आहे त्यांच्याकडे जा. आणि तिथे ते जे उपनिषद आहे ते त्यासाठीच आहे की तिथे त्यांना आपल्या गीतेमध्ये सुद्धा आहे, कुठेही आहे, तर तिथे जा आणि मग ते समजून घ्या. मग पटवू दे मनाला, मुरू दे, आणि मग आपोआप ते उगवेल. मग ते आचरणात येते का बघा, मग आपल्याला यातून सुटता येईल. तेव्हा मी आत्ता ह्या पापाच्या बाजूनं पुण्याबद्दल बोललो, पण निदान आपल्याला एवढं तरी समोर असावं. महाराज काय म्हणले एकदा सारांशाने, की हे जे आत्ता निसर्गासारखं म्हणले ना तसंच आहे. एक तर निसर्गासारखं जगावं, नसेल तर गुरुच्या इच्छेप्रमाणे जगावं, नसेल तर भगवंतासारखं जगावं. आपण म्हणले यातलं काहीच करत नाही आणि आपल्याला असं वाटतं की जगाने माझ्यासारखं वागावं. काय म्हणले हा विरोधाभास आहे. महाराजांचे आपण वाचून बघा, त्याच्यामध्ये आहे. आता मी याच्या पुढच्या याच्यात आत्ता जात नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ झाला आहे, आपली पुढची कामं दिसत आहेत, आपल्याला किती गोष्टी अजून आहेत. तशातनं हे पावसा पाण्याचे आपण एवढी कृपा केलीत, निदान आपल्याला सुरुवात करून ठेवता आली. तर काय आहे, हा आत्ता आपण गुरुपौर्णिमेचा पण संदर्भ आहे. तुकोबांचा जगद्गुरू म्हणतात किंवा त्याच्याही अर्थाने संदर्भ आहे, ते पण आपण त्या पर्व काळातच आहोत. एक छोटीशी 2 वाक्यात महाराज गेले, त्यांच्या जीवावर भाऊसाहेब आल्यात आणि होतंच तसं. पण महाराजांनी त्यांना तिथंच 12 वर्ष राहायला सांगितलं, आपल्याला माहिती. त्याच्या पुढं जवळजवळ 25 वर्ष भाऊसाहेब जगले. तिथे गेले, तात्यासाहेबांच्याकडे गेले, तिथला सगळा पुढचा आपल्याला काळ माहिती आहे. बाबा ते मालाडला गेले सगळं. तर 25 वर्ष त्याच्यानंतर राहून त्यांनी काय केलं, तर त्यांच्या गुरूंची म्हणजे महाराजांची आठवण ताजी ठेवली. त्यांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांना महाराजांची आठवण एवढंच फक्त लक्षात होतं, बाकी काही लक्षात नव्हतं. त्यांनी संन्यस्तम संन्यस्तम संन्यस्तम, त्यांनी संन्यस्तम. तर तसं ते बाकी सगळं असं जाऊ द्या आणि फक्त त्यांचं म्हणणं राहू द्या, आणि ते खरे शिष्य. आता हे शिष्य अशा अर्थाने कसं जगून जावं हे सांगण्यासाठी आहे. ते हे जे म्हटलं आहे की भवव्याधी नाहीशी होईल किंवा भवव्यथा नाहीशी होईल, ते पहिल्यांदा जे आपण म्हटलं आहे, आता आपण ते परत एकदा आपल्याला फलित काय आहे त्याच्यासाठी ते बघू. मला एक लक्षात आलं, आपण आपल्याला पडते का बघा, विचार करून बघा, काय सत्य असेल सारांश, काय सत्य असेल एखाद्या वाक्यात सारांश म्हणून. ज्या शिष्याला भेटल्यावर त्याच्या गुरूंचा अनुभव येतो तो खरा शिष्य. बस एवढं लक्षात ठेवलं तरी आपला हा पर्व काळ जाईल. ज्या शिष्याला भेटलं की त्याच्या गुरूंची आठवण येते किंवा त्यांचा अनुभव येतो, ते खरा शिष्य आहे. आता बघा म्हणूया, थांबूया. उद्या आता रामदिवस आहे, तसं नाम चालूच आहे. त्यांचं चालू असेल तसंच ते चालू राहू द्या. ज्या कोणाला बुद्धी होईल काय होईल त्या उद्या आपली गाठ पडली महाराजांच्या कृपेनं तर आहे, 4 वाजता बघू. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्माये तो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्माये तो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, नरदेहा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुण जगी वाया गेला, याच गुण जगी वाया गेला, नरकची केवळ तम म्हणजे काय, नरकची केवळ
रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. करा परमार्थ अहर्निश, करा परमार्थ अहर्निश. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, पाहिले शोधून. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा. परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, येणे भव व्यथा जाईल तुमची. सख्या विठ्ठलाची आण मद, सख्या विठ्ठलाची आण मद. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, 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 विठ्ठल 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 तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, तुकोबरा. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल 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 तुकोबरा, 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.